देवी आई, असं म्हणतात की तू ज्याच्या पाठीशी उभी राहतेस त्याला लढण्यासाठी बळ मिळतं. मलाही लढावं लागणार आहे, तेही माझ्या बापाच्या विरोधात. घरात जे काही चाललंय त्या परिस्थितींच्या विरोधात. मला आशीर्वाद द्यायला माझ्या संसारात विष कालव पाहणारा माझा बापच आहे हे माहीत असून सुद्धा मी या घरात कशी राहू? मला मार्ग दाखवाय, माझ्या पाठीशी उभी राहा. तुळजा, अशी भरल्या घरात निघून नको जाऊ ग. ऐक माझं, थांब. आई, तुला खरंच काही माहित नाहीये का ग? तुलाही माहित आहे माझ्या आणि सूर्यामध्ये जे काही झालं ते घडवून आणलं गेलंय. वय समजा कळतंय आम्हाला, पर तू कुठं जाणार आहे सांग बरं. तुझ्या काळजीनं जीव तुटतोय आमचा. अगं तुळजा, तुझा राग तुझ्या डॅडींवर आहे ना, आमच्यावर तर राग नाही ना तुझा? हा, अगं हे आमचं बी घर आहे, आईचं घर म्हणून राहा. हे तू डॅडींसमोर बोलू शकशील? आई, आपणही त्यांचे गुलाम आहोत, चांगल्या कपड्यांमधले गुलाम. आणि मला नाही राहायचे गुलाम बनून. बरं ठीक आहे, तुला इथं नाही ना थांबायचं. मग आपण एक काम करू, आपलं बाहेरचं आउट हाऊस आहे का नाही, तिथं थांब तू. मी तुझी सगळी सोय करते. आणि मी तोवर जाऊन सूर्याला भेटते, समजावते मी त्याला. माझं ऐकल त्यो. पण माझं मन नाही ऐकत आहे, त्याचं काय करायचं? त्याला जे तडे गेले ते कसे बुजवू मी? हाय प्लीज, तुम्ही मला असं नका अडवू. तुम्ही मला असंच अडवत राहिलं तर माझं इथून निघणं अवघड होईल. प्लीज नका अडवू. तुळजा, तुळजा, ऐक की तुळजा. तुळजा. तुळजा माझं ऐक. ए शालन, आई, तुझ्या आणि माझ्या नात्याची वेस कायम डॅडींच्या हाकेपाशी येऊन थांबली. या हकेतून माझी सुटका झाली, पण तुमची नाही. तुम्ही असा त्रास करून घेऊ नका. जा जा तुम्ही. तुळजा, आई, आई, तुला माझी शपथ आहे, प्लीज तू जा. माझ्यामुळे तुझ्यावर डॅडीने हात उगारलेला मला नाही आवडणार. प्लीज तुम्ही जा. वहिनी, अशी नको ना जाऊ, मी तुझ्या पाया पडते. तेजू तेजू तेजू, नको अडवूस तू मला. मी नाही थांबू शकत आता. वहिनी, अगं माझ्या दादाच्या संसाराची वाताहत होईल, सगळं उद्ध्वस्त होईल. वहिनी, खूप साधा आहे ग आमचा दादा. लहानपणापासून खूप चटके सोसले तर त्याला सावरायला कोणीच नव्हतं. आम्हाला आई नाही ना, आमच्यासाठी तो होता, पण त्याला समजून सांगायला कोणीच नव्हतं. म्हणून कधी चिडावं कधी गप्प राहावं नाही कळत त्याला. पण मनाचा साफ आहे. आता पण बघ, मला पूर्ण खात्री आहे आता त्याचा राग शांत झाला ना की तो इकडे येतच असेल बघ. तेजू, हे बघ, तू नको त्रास करून घेऊस असा. ते चांगलं आहे, ते चांगल्यासाठी आहे, ते होईलच. कधी कधी माणसाने स्वतःला परिस्थितीच्या स्वाधीन करून टाकावं, आणि मीही तेच करते. पहिली असं नको ना बोलू. या घरात तुझाच तर आधार आहे आम्हाला. तू असलीस की आम्हाला बळ येतं. तू या घरात आहे म्हणून आपलं कोणी या घरात आहे असं वाटतं. पहिली, तुला मी आता नाही सांगू शकत मी कुठल्या त्रासात न जाते.
पण कुणासाठी नाही तर माझ्यासाठी थांब वहिनी. हे बघ तेजू, शत्रू तुला काय त्रास देतोय हे मला नाही माहित, पण तो तुला त्रास देत असणार आहे याची खात्री आहे मला. पण एक सांगते तेजू, मी तुला धीर देईन, आधार देईन, पण तुझी लढाई तुलाच लढावी लागेल. मी तुझा आवाज नाही बनू शकत, तुला बोलावं लागेल. अन्याय सहन करणं हे अन्याय करण्यापेक्षाही खूप मोठं पाप आहे. मला नाही लढता येत वहिनी. मला तुझ्या आधाराची गरज आहे. मला खूप काही शिकायचंय तुझ्याकडनं. आणि मला माहिती आहे माझी वहिनी मैदान सोडून पळून जाणारी नाहीये, परिस्थितीने बदलणारी पण नाहीये, तर परिस्थिती बदलवणारी आहे. वहिनी वहिनी प्लीज अशी नको जाऊ. तुला तुला आपल्या नात्याची शपथ आहे बघ. अगं पण चला चला पप्पे इकडे. तू तू सुरत आता बन, मी तुळजा वहिनी बनते. हा हा चल चला चल. रेडी तुम्ही चालेल चालेल. हा. 3D मध्ये काढ 3D. हा रोल कॅमेरा रोलिंग रोल साऊंड रोलिंग ऍक्शन. बोल ना पप्पे, बोल. पप्पे बोल की. काय बोलू? अरे अगं काय बोलू म्हणजे काय? तू सूर्य दादा आहे ना, मला सॉरी बोल ना. मी का तुला सॉरी बोलू? अगं मी तुळजा वहिनी बनली ना पप्पे, मग म्हणून मला सॉरी म्हण. तुला नाही करायचं का? धरू दे, तू कर का? हा चालेल, मी येते. पप्पे तू बस अरे काय लावलंय? आता किती वेळ झाला कॅमेरा धरून उभा आहे मी. हात दुखायला लागला माझा. नीट करा आता. मग काय पप्पी नीट करा, नाही तर मी येईन करायला. तूच आहे का धनु ती? पप्पी कर लवकर. ठीक आहे ठीक आहे करते. हा सॉरी. अगं पप्पे असं सॉरी म्हणतात का? असं सॉरी म्हणलं ना तर तुळजा वहिनी अजूनच चिडल. का बरं? बायको आहे ना ती त्याची, तिने सगळं ऐकलं पाहिजे. आणि एवढं गुलुगुलू करू नये, नाहीतर बायको डोक्यावर मिऱ्या वाटती. ए पप्पे गप्प बस की. नाही ते कशाला बोलते? जे बोलायला सांगितलं ते बोल. हा आता बोल. नीट टेलणार का नाही? काय म्हणजे नीट 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 बोलणार का नाही? बोल. हा नीट बोल. अगं तू नीट नाही बोललीस तर आम्ही दादाला मदत कशी करणार? ठीक आहे आता बोलते मी नीट. दादा दादा. हा हा सूर्य दादा करणार आहे. रेडी ऍक्शन. सॉरी तुळजा, काल मी तुझ्याशी लय चुकीचं वागलो. सूर्या, मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. हे बरं आहे, तुझ्या भावानी मैत्रिणींनी पाहुण्यांनी मला कसंही बोलायचं आणि मी काही शांतपणे ऐकून घ्यायचं. पण म्हणून का तू पार्टीत मारामारी करणार का? तुझ्या बापाने पाहुणचार केला, 4 दिवस तिकडे राहिलो म्हणून मी काही घर जावे झालो नाही सगळं ऐकायला. सूर्या तू नीट बोल माझ्याशी. मी तुझ्याशी नीट बोलते ना. नाही बोलणार आणि माफी तर नाहीच मागणार. आणि तू माझ्याशी नीट बोल, नाहीतर नाहीतर काय? नाहीतर काय चाललंय तुमचं? दादानी माफी कशी मागायची ह्याचा विचार करायला जमलोय ना आपण इथं, आणि तुम्हीच भांडायला लागलाय. ते हिला सांग की. सूर्या काय गरज नाही माफी वगैरे मागायची. त्यांनी उलट तुझा अपमान केलाय, त्यांनी तुझी माफी मागितली पाहिजे. पप्पे तू गप्प बस. एकतर माझं चुकलंय, तुझं त्याच्यात काहीच चूक नाही. अरे तुझ्याला बिचारायला माहित पण नव्हतं मी शत्रूचं कोट घालून पार्टीमध्ये उभा होत होती. शत्रूचे मित्र नालायक होते, त्यांच्यामुळे माझं डोकं सटकलं आणि त्याचं नव्हतं झालं. आता मला कळ नाही हे सगळं कसं निस्तरू मी. आयडिया दादा, तू आहे ना एक काम कर, तुळजा वहिनीला मस्तपैकी मोगराचा गजरा नेऊन दे, आवडेल तिला. छे नाही 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 नाही, एकदम बोरिंग आयडिया. दादा त्यापेक्षा ना वहिनीसाठी तुपातला शिरा घेऊन जा. धनु दीदी खाण्यापलीकडे पण जग आहे का? हा दादा तू वहिनीला गाणं म्हणून दाखव. गाणं? आणि दादाच्या आवाजातलं गाणं ऐकलंय का?
वहिनीने ऐकलं ना तर ती जागेवरच भडकल. आधीच वाडा सोडून गेली, गाव सोडून शहरात निघून जाईल. अरे मग काय करू मी ज्याला त्याचा राग जाईल? कोले तुझा तू तू इथं काय करतेस? डॅडी डॅडी मला माफ कर. मी चुकले डॅडी. सॉरी, मला माफ कर. माफ कर. डॅडी, अशी मी तुमच्या समोर येऊन तुमची माफी मागेल असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर ते सगळं तुम्ही तुमच्या डोक्यातून काढून टाका. कारण तसं तर काही होणारच नाही. कशाला आलीस इथं? मोठ्या तोऱ्यात निघून गेली होतीस ना? हो, गेले होते ना. कारण माझ्या नालायक बापाच्या घरचे तुकडे मला तोडायचे नव्हते. पण काय ना डॅडी, मी घराच्या बाहेर पडले आणि 4 पावलं पुढे गेल्यावर मला लक्षात आलं की तर माझ्या नालायक बापाच्या घरचे तुकडे तोडतच नाही. कारण ते घर तर त्याचं नाहीच, कोणा गरीबाचं लुटलेलं आहे त्याने. मग अशा घरात मला राहायला काय प्रॉब्लेम? म्हणून मी परत आले. ए, तोंड सांभाळून बोलायचं. हे सगळं आमचं आहे, जालिंदर निंबाळकरचं. हे सगळं माझ्या सासरकडच्यांचं, नवऱ्याचं आहे माझ्या, सूर्यकांत जगताप. आणि म्हणून मी निर्लज्ज झाले. हो, सॉरी, निर्धास्त झाले. काय झालं डॅडी? घाबरलात? ही भीती तुमच्या चेहऱ्यावर मला पाहिजेच का? कोणाच ठाऊक, तुमच्या चेहऱ्यावरची ही भीती बघून सूर्य कदाचित तुम्हाला माफ करेल. येते डॅडी. नाही, सॉरी, इथेच राहते. कोणाच्या बापाला घाबरत नाही मी, कोणालाच नाही. सूर्या, नाना तुम्ही? अरे तू एकटा डॅडींच्या बंगल्यावर चालला असेल तर मी पण येतो की. नाना कशाला उगाच तुम्हाला त्रास? अरे त्रास कसला आलाय? आणि तू तर मला घरच्यासारखा आहे सूर्या. आणि एकटं जाण्यापेक्षा एखादं मोठं माणूस सोबत असलं ना तर बरं नाही का? नाना तुम्ही काय माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. तुमचा आदर वाटतो मला. चला. चल. दादा, ऑल द बेस्ट. डॅडी ती तुळजा परत आली. माहितीये आम्हाला. तर तुम्ही कशा पाय एवढे घाबरताय? आमचे उत्तराधिकारी तुम्ही. घाबरतय कोण? चांगली गेली होती. तुम्हाला सांगतो ही पिढा नकोच होती घरात. तोच विचार करतोय आम्ही. आमचा डाव आमच्यावरच कसा काय उलटला. आता ही पोरगी म्हणून या घरात राहणार, आपल्यावर नजर ठेवणार आणि आपले सगळे डाव उधळून लावणार. नाही तर काय, मी तर म्हणतो तुम्ही त्या सूर्याला सांगा जा बाबा बायकोला घेऊन तुझ्या, आणि तो तुमचा ऐकल पण. अहो तसं करायचं असतं तर कवाच केलं असतं आम्ही चिरंजीव. आम्ही त्याच्या पुढं झोकणार नाही, त्यानं आमच्या पुढं झोकलं पाहिजे. डॅडी, डॅडी, सूर्या आलाय. आलं जुगाड चालून आलं. चला बघूया काय म्हणतायत आमचे जावई बापू.
खरंच माझं लय चुकलं डॅडी. काही मला माफ कर, माझं खरंच मी असं चुकलं काय डॅडी. करताय जावई बापू, असं काय करताय? असं नका करू. अहो तुमची जागा इथं आमच्या पायाशी नाही, आमच्या मनात आहे, तुम्हाला माहिती आहे. डॅडी, माझीच मला लाज वाटायला लागली बघ. माझं कसं काय डोकं ठिकाणावर नव्हतं, माझं मलाच कळणार झाले डॅडी. मी तुम्हाला तिला दोघांना दुखवलंय डॅडी. तो जण मला एवढी साथ दिली आणि मी तिच्याशीच असं वागलोय डॅडी. माझ्या देवाला दुखवलंय मी डॅडी. डॅडी, मला एकदा सुधारायची संधी द्या डॅडी. मी तुळजाला न्यायला आलो. होय डॅडी, तुम्ही पण नका राग धरू मनात. आणि जे झाले गेलं ते सगळं विसरून जा. कसं आमच्या काळजाच्या तुकड्याला पाठवू? हे आता झालं ते परत होणार नाही कशावर? नाही होणार डॅडी. मी मी तुम्हाला शब्द देतो डॅडी, नाही होणार परत. जावई बापू, तुम्हाला तर माहिती आहे आमच्या लेकीपेक्षा तुमच्यावर जास्त जीव आहे. परत असं वागू नका. नाही बघणार. लय त्रास होतो आम्हाला. तर झाला तो अपमान अजाबात पोटात घालण्यासारखा नाही. पर तुमच्यासाठी आम्ही तो घातला पोटात. भेटा आमच्या लेकीला, घेऊन जावा. डॅडी, डॅडी तुमचा आभार कसं म्हणून तेच कळणं झालंय बघा. लय मोठं मन आहे हो तुमचं. खरंच आभारी आहे मी तुमचं. तुझ्याला भेटतो मी आणि घेऊन जातो तिला. सुख्या घेऊन जाती ब्याज घेत ना, त्या आम्हाला पुढचा डाव टाकता येईल. तुझं कुठल्या तोंडाने तुला माफ कर म्हणून मला कळणं झालं. मी खरंच चुकलो. मी हा असाच आहे. कसलाच नाही विचार करता मनातील ते गडागडा बोलून मोकळा होतो मी. हो, पण त्याने समोरच्या मनावर किती घाव होतात याचा कधीतरी विचार केला पाहिजे ना सूर्या. वय, मला सगळं कळतंय तुळजा. माझी चूक मला मान्यच आहे. हो, ती मान्य करून माझ्या मनाला गेलेले तडे मिटतील का रे? माझ्यावर किती चुकीचे आरोप केलेस रे तू. मी तुला माझं सर्वस्व मानलं सूर्य, पण तू क्षणात मला फरक केलंस. तू माझ्यावर रागव सूर्या, मला काहीच हरकत नाही. आपल्या माणसावर आपण कधी ना कधी रागवतोच, पण मला तुझ्या स्वाभिमानाची काळजी नाही. तुझ्या घरात माझा श्वास कोणतो? मी तुला इथे माझ्या मजेसाठी घेऊन आले असं म्हणालास तू. हे सगळे शब्द आहेत ना सूर्य, माझ्या कानात सतत घुमत राहतात. असं वाटतंय की कोणीतरी धारदार तलवारीने माझ्या काळजावर वार करतंय. तुझ्यावर प्रेम करायला, आपला संसार सावरायला मी कुठे कमी पडले रे सूर्या? काल तू माझा नाही, आपल्या प्रेमाचा अपमान केलाय.